या हॉटेलला आपण गाडी लावली. हॉटेल घर आहे काय माहिती नाही, पण तिथं आपण गाडी लावली आणि इकडनं असं जायला रोड आहे. तिथे आपल्याला त्या व्ही शेपमध्ये जायचं आहे. तिथून पायरी मार्ग आहे वरती किल्ल्यावर जाण्यासाठी. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपला 75 डेचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी आपण जीवदान फोर्टला कव्हर करणार आहे. आणि हे मी घाबरत होतो आज पण हे एवढे जण भेटले मला देवाच्या कृपेने. ठीक आहे. हा एक ह्याचं पण चॅनल आहे. तुझ्या चॅनलचं नाव काय? अक्षय मेहर. अक्षय मेहर. तू व्हिडिओ नाही काढत? नाही अजून नाही. वर गेल्यावर काढणार आहे. वर गेल्यावर काढणार आहे. अरे हे पण समजलं पाहिजे ना लोकांना कसं चाललंय काय. पहिला किल्ला आहे माझा. अरे बापरे. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. अवघड असतं. मी झाले 2 वर्ष करतोय. खूप अवघड असतं. 2 वर्ष झाले करतोय. फक्त 400च्या आसपासच माझे सबस्क्रायबर. बेस्ट ऑफ लक. सो मच. तर 5 मिनिटं चालल्याच्या नंतर आपण हा सपाट पृष्ठभाग आहे आणि इथून ट्रेकिंगला आपली सुरुवात होणार आहे. आणि इकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. इकडून वरती जायचं आपल्याला त्या विषयमध्ये. इथे आपण जीवदान फोर्टचा जो ट्रेक चालू होतो त्याच्या खालीच एक रिव्हर्स जस्ट बाजूला रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि इथून वरती आपल्याला जायचंय. रिव्हर्स वॉटरफॉलच्या इथून असं आलं की इथून जायला पायरी टाईप बनवले. हे बघा आपण बरोबर चाललो की नाही हे कसं समजायचं. इथे जाळीने बांधलेली पायरी बघा. दगड जाळीने बांधून पायरी बनवली तर समजायचं की आपण बरोबर चाललोय. इथे काय करू नये आणि काय केलं पाहिजे याची माहिती दिली. 6 ते 6 थांबू नये. एकदम सोपं असं चढण आहे. रस्ता डायरेक्ट समजतोय की कसं जायचं काय जायचं. त्याच्यामुळे हरवण्याची काही शक्यताच नाही. आणि जरी आपल्याला समजत नसेल तरी अशी कुठेतरी खून केलेली असते की जिकडून आपल्याला पुढे जायचं असतं. ती शोधायची फक्त. एखाद्या दगड्यावर जरी ॲरो केला असेल नाही तर मग जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसं असं पानाला बांधलेलं असतं रिबीन. बघा इथे ॲरो दिलाय इकडे जाण्यासाठी. तर ह्याच्याने आपण चुकणार नाही. तुम्ही वरच्या भागाला जायचं. हे बघा असे मार्क केलेले असतात इकडे जाण्यासाठी मार्ग आहे म्हणून. तर त्याच्या मार्गावर लक्ष द्यायचं फक्त बस. तर या वानरी सुळक्याच्या एकदम जवळ आलोय आपण. थोडंच बाकी. इकडून पायऱ्या आहेत. आपण इकडनं आलोय. तर थोडासा रस्ता आपला चुकलाय वाटतं. थोडासा काय झालंय रस्ता चुकलाय थोडा. काय झालं थोडंसं चुकलाय. हा गडाचा जुना पायरी मार्ग आहे. तो पूर्ण ढासळला आहे. बघा तुम्हाला इथं चौकोनी आकारामध्ये दगडे दिसतील. तर हा पायरी मार्ग असा इथून चढून आल्याच्या नंतर इथे रोप लावले ते, कारण इथे चढण्यासाठी खूप अवघड आहे. तर हे रोप पकडून आपल्याला वरती जायचं आहे. पण आपली काठी वर फेकायचा प्रयत्न करू. इथून आपण वरती आलेलो आहे गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. तर मित्रांनो जय शिवराय. तर आपण जीवदान फोर्टच्या एकदम वरती आलेलो आहे. जीवदान फोर्ट आपला 75 मधला 5वा किल्ला आहे. अजून आपल्याला 70 किल्ले सर करायचे असेच. तर तुम्ही हा मुख्य प्रवेशद्वार बघू शकता. आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या
जस्ट आतमध्येच ही इथे एक देवडी आहे. ही दरवाजाच्या सुरक्षिततेसाठी असते. आणि ही छोटी एक देवडी आहे आणि इथे एक मोठी देवडी आहे. इथे पाटा वरवंटा ठेवलाय. हा पाटा आहे, ह्याचा वरवंटा कुठे आहे माहिती नाही, पण हा पाटा आहे. आणि ही देवडी आहे. ही देवडी या मुख्य प्रवेशद्वाराचं सुरक्षा करते. आणि प्रत्येक किल्ल्याच्या बाहेर जसं आपण बघतो की गोमुखी दरवाजा असतो, कधी पण अशी सरळ पायऱ्या नसतात, गोमुखी पायऱ्या असतात. म्हणजे गाय अशी मान कशी पाठीमागे वासराला चाटण्यासाठी फिरवते, तशी अशी गोमुखी दरवाजा आहे. ही इथे एक पायरी आहे आणि हा दरवाजा. तर जीवधन किल्ल्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. जीवधन किल्ला समुद्र सपाटीपासून 4,454 फूट वरती आहे. आणि हा किल्ला सातवाहन काळामध्ये, सातवाहन जे राजघराणं होतं महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं राजघराणं, सातवाहन राजघराणं, तर त्यांनी नाणेघाटाच्या सुरक्षेसाठी हा किल्ला बांधला. कारण नाणेघाट हा पुणे आणि मुंबईला जोडणारा प्रदेश आहे. म्हणजे डोंगर फोडून पुणे आणि मुंबईला नाणेघाटाने सातवाहन काळामध्ये जॉईन केलं. म्हणजे व्यापारी मार्ग येतो एक प्रकारचा. तर त्याच्या सुरक्षिततेसाठी जीवधन फोर्ट सातवाहन काळामध्ये सातवाहन राजांनी बांधला. आणि या किल्ल्याचं अजून एक महत्त्व म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली, तेव्हा स्वराज्य स्थापना करत असताना अहमदनगरचा मोठ्यात मोठा भाग त्यांनी जिंकला. तर तो जिंकताना जीवधन किल्लासुद्धा स्वराज्यामध्ये आला आणि स्वराज्य स्थापनेमध्ये जीवधन किल्ल्याचा अमूल्य वाटा आहे. तर जय शिवराय. आता आपण इथून वरती आलो. इथून वरती जसं आलो तसं वानेरी सुळक्या तिथे, इथून असं वरती जायचं त्या साईडला, गडाच्या एकदम त्या टोकाला वानेरी सुळका. तर इथून असं जस्ट वरती आले ना, तुम्ही फक्त महादरवाजाच्या वरतून त्या साईडला जायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता की इथे खाली दरवाजा आहे, असं वरती यायला जागा आहे. आणि इथे जर समजा दरवाजा कोण तोडायचा प्रयत्न करत असेल तर इथून दगड तेल टाकून त्यांना दरवाजा तोडण्यापासून आपले मावळे रोखू शकत होते. इथून असं स्ट्रेट पुढे जायचं. हा इथे माय पाठीमागे वानरलिंगी सुळका आहे मित्रांनो. इथून बघा डोंगरावर किल्ल्यावर जेवढं पण पाणी असेल तेवढं इथून असं खाली जात असेल. खाली पाणी जाण्यासाठी हे, जेणेकरून पाणी इकडनंच जाईल, इकडे असं काही स्लिपरी होणार नाही. असं गवत्यातून आपण वर चाललो जीवधन किल्ल्याच्या वरच्या टोकाला. नंतर राईट हँड साईडला आपल्याला जायचंय. वाट शोधत जावं लागणार आहे आपल्याला. हाय वाट तर आहे. वाट शोधता वाट नको लागायला. इथून आपण असं चालत आलो ह्या साईडनं. तर इथून आता खाली जायचं आपल्याला. आणि तिथे खाली धान्याचं कोठार आहे आणि ते 2 पाण्याच्या टाकीत. चला साहेब. ये पप्पू इथं आतमध्ये धान्याचं कोठार, धान्याचं कोठ. छान असं धान्याचं कोठार आहे.
आतमध्ये काही दिसतच नाही, खूप काळोख आहे त्याच्यामुळे. तर आपण आतमध्ये नाही गेलो, जेवढं जाता येईल तेवढं गेलो. आणि पूर्ण असं आतमध्ये कोरलेलं आहे हे पूर्ण दगड आहे मोठा, त्याच्या आतमध्ये कोरलेलं आहे धान्याचं कोठार. इकडनं आता आपण खाली गेलो ना, असं इकडे एक पाण्याचं टाक आहे. ते पाण्याचं टाकं आपण एक्सप्लोअर करूया. बाजूने आपण खाली तिकडे चालू आहे, तिकडे काय बघायला. चांगला रस्ता आहे एकदम. तर हा इथे जुन्नर दरवाजा आहे. तर इथे दुसरा रस्ता आहे किल्ल्यावर येण्यासाठी. 3 खांब आहे. इथे बघा दरवाजाचा बुरुज दिसतोय आपल्याला, दगड कोरलेला. हा जो आहे हा किल्ल्यावर येण्यासाठीचा दुसरा मार्ग आहे. आतमध्ये इकडून सुद्धा आपण किल्ल्यावर येऊ शकतो. आणि हा जुन्नर साईडून यायचा मार्ग आहे. हा मार्ग सुद्धा आपल्याला माहिती होता, पण इकडनं जास्त कोण येत नाही, म्हणून आपण त्या मेन जो महामार्ग आहे त्या महामार्गातूनच आपण वरती आलो. आणि हा जो आहे तो दुसरा मार्ग आहे. आणि इथे खाली एक गुफा आहे, तिकडे जाऊया आपण. तर इथे गुफा आहे, खूप मोठी गुफा आहे. आवाज घुमतोय इथे. आणि इथे पाणी साचले, तर लवकर असं समजून येत नाही की इथे पाणी साचलेलं आहे. तर अशा जागी जपूनच जावं, कारण इथे पूर्ण पाणी आहे, पण समजून येत नाही पाणी आहे की नाही. तिकडे बघा, तिकडे एक तुटलेल्या अवस्थेत बुरुज आहे. तर त्या बुरुजापर्यंतचा आपण काय जाऊ नाही शकत. जाण्यासाठीचा मार्ग आहे तो काय सापडत नाही आहे. तर आपण हे धान्याचं कोठार, इथून वरती जिवाई देवीचं मंदिर आहे तिकडे, तिकडनं आपण परत रिटर्न असं तिकडे, आणि तिकडून आपला खाली जायचा रस्ता. असा आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहे. तर ते मित्र तर काय अजून आले नाही, आपण वरती जाऊन त्यांची वाट बघूया. धान्याच्या कोठाराच्या जस्ट बाजूला इथे 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. तो जो स्तंभ तिथे उभा आहे तेवढा असं आतमध्ये पाण्या टाका असणार आहे, पण ते खाली पडला असणार आहे. आणि इथे एक पाण्याचं हे पाणी इथे चांगले दिसते त्यातल्याच आहेत. परत आपण आता वरती चाललोय जिवाई देवीच्या मंदिराच्या इकडे. इथे बघा मित्रांनो, इथे जिवाई देवीचं मंदिर आहे, छोट्या पडलेल्या अवस्थेत. हा मंदिराचा चौथरा असू शकतो, पण हा पडलाय. ही जिवाई देवी हे गाव मित्रांनो जीवधन. आता आपण जीवधनची सुद्धा माती घेऊया. तिथे इथे वरती पिंड दिसते, आय थिंक हे मंदिरच असू शकतं. तिथे नंदी आहे आणि नंदी महाराजांच्या समोरच पिंड आहे छोटीशी. ते तुटलेल्या अवस्थेत मंदिर आहे. इथून असं खाली जाऊया आपण इथे आता आपल्या जीवधन फोर्टची समाप्ती करतोय. आणि उद्या आपला फोर्ट असणार आहे हरिश्चंद्रगड. हे मित्र आपल्या सोबत होते. तुझं नाव काय? माझं किरण. तुझं काय? नंदन. ईश्वर. शुभम. अक्षय. अजिंक्य तारा. गणेश खिंड. अक्षय नंबर 2. ते काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज की जय. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा, कमेंट करा. कोण बोललं? लाईक करा, कमेंट करा.